नवापूर शहरात तब्बल 6 वर्षापासून रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम अखेर पूर्णत्वास आले. यामुळे या उड्डाणपुलावरून सोमवारपासून एका बाजूने वाहतूक सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने घेतला. यामुळे मार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी संपुष्टात येणार. 1 वर्षापेक्षा अधिक काळ विभक्त राहणाऱ्या आणि काळीमोड होण्याची अवस्था असणाऱ्या एका दाम्पत्याचे संसार नंदुरबारातील लोक न्यायालयात समेट झाल्याने सावरला गेला. शेतात जाणे येण्याच्या रस्त्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत 4 जण जखमी झाल्याची घटना शिंदे तालुका नंदुरबार येथे घडली. याबाबत परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आले. नंदुरबार पालिकेने शहरातील माडीवाडा भागात लावलेले सौर पथदिवे आणि त्यांच्या बॅटरी असा एकूण 2,75,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी नंदुरबार शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शहादा शहरातील दोंडाईच्या वन विभागाच्या लाकूड डेपोला लागलेल्या आगीत 7 एकर क्षेत्रातील सागवान लाकूड जळून खाक झाले. शनिवारी लागलेल्या आगीत 2.5 लाखाचे लाकूड खाक झाल्याची माहिती वन विभागाने दिली. शहादा ते दडगाव रस्त्यावर भरधाव वेगातील मोटरसायकल घसरून झालेल्या अपघातात युवक ठार झाल्याची घटना 21 मार्च रोजी दुपारी 12 वाजता घडली. अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला. या अपघाताप्रकरणी दुचाकी स्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला. नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागात गणेश सुनील चौधरी याला जुन्या भांडणाची कुरापत काढून दोघांनी मारहाण केली. या प्रकरणी गणेश चौधरी यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल आहे. होड महिदा तालुका शहादा येथून बबलू सुधा मोडवी यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लपास केली. 14 मार्च रोजी रात्री घटना घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. नंदुरबार जिल्ह्याचे तापमान सध्या 39 अंश सेल्सिअसवर पोहोचले. अशातच उष्णतेपासून बचावासाठी शहरासह ग्रामीण भागातील नागरिकही पोहण्याचा आनंद घेत आहे. मात्र अनेक जण धोकादायक पाणवट्यात पोहत असल्याने ते जीवावर देखील बेतणारे ठरत आहे. जागतिक वन, जल व चिमणी दिनानिमित्त जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयात विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तोडोदा तालुक्यातील रांजणी, चिनोदा, रजुआ, प्रतापपूरसह विविध ग्रामीण भागात होली उत्सवानंतर घरकुल बांधकामांच्या कामांना गती मिळाली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे घरकुल लाभार्थी तसेच त्यांचे कुटुंब व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. नंदुरबार तालुक्यातील आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात विविध योजनांतून पथदिवे लावण्यात आले. मात्र हे पथदिवे केवळ 8 ते 10 फुटाच्या अंतरावर लावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तोडोदा तालुक्यातील गावांमध्ये सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी गट विकास अधिकारी राजू किरवे यांनी केली. नंदुरबार जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण किंचित वाढत असल्याचे मागील काही वर्षापासून दिसून येत आहे. याबाबत भूजल संरक्षण विभागाने सर्व्हे केला. शेतांमध्ये होणारा रसायनाचा वारेमाप वापर तसेच इतर कारणांनी रसायनाच्या माध्यमातून होणारे जल प्रदूषण आदी कारणामुळे पिण्याचे पाणी सुद्धा प्रदूषित होत आहे. जळगाव येथील गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळेच्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत जिल्ह्यातील 3 शाळांची निवड करण्यात आली. त्यात शहादा येथील शेठ वी के शाह विद्यालयाचा समावेश असून त्यांना अंतिम फेरीत स्थान मिळाले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विकास विभाग व युवती सभेच्या अंतर्गत 6 दिवसीय आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळेचा समारोप झाला. अक्कलकुवा तालुक्यातील वाणेविहीर येथे आदिवासी रूढी परंपरा जतन व संवर्धनासाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन संपन्न. नवापूर तालुक्यातील पांगरण गावात मुलाने वडिलांना सांगितले की शेतात काम का करताय, घरी चला. त्याचा राग आल्याने मुलाला लोखंडी सळीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी नवापूर पोलिसात बापाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. शहादा शहरातील विकास हायस्कूल परिसरातून दिनांक 21 मार्च रोजी सकाळी 8च्या सुमारास शिक्षण घेत असलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत अज्ञान व्यक्तीने कसली तरी फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.